आणि आता एक अशी बातमी आहे जी तुमच्या आमच्यासाठी खास करून आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। महाराष्ट्रामध्ये पुढच्या एका वर्षभरासाठी अॅनालॉग पनीर विकण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या विरोधामध्ये एफडीएनं कारवाईचा बडगा उगारलाय। अॅनालॉग पनीरची विक्री आणि साठवण करायलाही मनाई करण्यात आली आहे। या निर्णयाचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट्स, केटरर्स, भोजनालय आणि क्लाउड किचनवरतीही होईल। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कडक कारवाई करत उत्पादनं जप्त करून नष्टही केली जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिली आहे। दरम्यान प्रमाणित नियमित फुल फॅट, मीडियम फॅट आणि लो फॅट पनीरच्या विक्रीवरती कोणतीही बंदी नाहीये, असंही स्पष्ट करण्यात आले। महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे। 1 वर्षाची बंदी लागू घातलेली। 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढे कंटिन्यू करायचे असेल तर मग त्या दरम्यान परत रिपीट आपण आदेश करतो। ह्या कारवाईमुळं जे भेसळयुक्त दूध बाजारात यायचं बंद झालं, दुधाची मागणी वाढली, दुधाचे भाव कायम राहिले की ह्या काळामध्ये नेहमी दुधाचे भाव पडायचे। त्या भेसळखोरांनी हे सगळं जे काही कांड केलं होतं त्या वर्षामध्ये आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला, पण दुधापासून फक्त जर पनीर बनवलं गेलं तर कमीत कमी 30-35 लाख लिटर दूध हे पनीर बनवण्यासाठी जाईल अशी मला वाटतं। त्यामुळं भाव कमी होण्यापेक्षा भाव वाढण्यामध्ये मदत होईल, शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल। फक्त पनीरच नाही तर अन्न आणि औषध प्रशासनानं मे महिन्यापासून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती धडक कारवाईला सुरुवात केली आहे। यामध्ये विविध आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले तर काहींना नोटीसही बजावण्यात आले। आणि याच पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली। आम्ही जिथे जिथे कारवाई केली तिथले पुरावे आमच्याकडे आहेत। आमच्या विरोधात हॉटेल चालक कोर्टात जाणार असतील तर आम्हीही पुरावे सादर करू, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। अन्नसाठा जप्त करणे किंवा त्याच्यातला जो असतो जिथं आपल्याला सीज करून ठेवायचा असतो सीज करणे आणि जिथं आवश्यक असेल डिस्ट्रक्शन करायचे तर डिस्ट्रॉय करणे। याची क्वांटिटी जी आहे ती आहे 28,66,096 किलो। आय रिपीट 28,66,096 किलो। त्याची किंमत सर्वसाधारणपणे 55.72 कोटी आहे। आता हे कायद्यानं दिलेलं प्रोव्हिजन आहे। ऑफकोर्स रिट पिटिशनमध्ये त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार आहे, पण ही दिस इज अ अल्टरनेटिव्ह रेमेडी अवेलेबल टू देम विच इज द फर्स्ट रेमेडी दे शुड एक्झॉस्ट। अँड देन माझ्या याच्यावरती जर माफी नसेल तर ऑफकोर्स दे कॅन अप्रोच द कोर्ट, देयर इज नो क्वेश्चन। नाउ यू टेल मी हु इज फॉलोइंग द लॉ अँड हु इज नॉट फॉलोइंग द लॉ। आणि आपण ज्या ज्या ठिकाणी कारवाई केल्या किंवा पर्टिक्युलर फॉर सस्पेन्शन केले त्याचे आपल्याकडे फोटोग्राफ्स आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत, त्याचे रेकॉर्डिंग्स आहेत आणि स्पीकिंग ऑर्डर्स आहेत। स्टिल दे आर अप्रोचिंग कोर्ट, येस दे अप्रोच कोर्ट, वी रिस्पॉन्ड। त्याच्यावरती जे काही निकाल यायचे ते येतील आणि विल वर्क ऑन दॅट। तर तुकाराम मुंढेंनी असा तडाखा पुन्हा एकदा आज दिला आणि त्याचे पडसाद उमटले नागपुरामध्ये।